नमस्कार. आज आपण ॲलेक्स हॉर्मोझी यांच्या 100M लीड्स या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाच्या कळीच्या मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत. हो, आणि हे पुस्तक खरं तर अशा प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे. त्यासाठी सातत्याने ग्राहक मिळवणं म्हणजे लीड्स मिळवणं गरजेचं आहे. बरोबर. मग ते नुकतीच सुरुवात करणारे असोत किंवा ज्यांचा व्यवसाय ऑलरेडी एका पातळीवर आहे असे असोत. अगदी. यातले विचार सगळ्यांनाच उपयोगी पडू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे नुसतं थिअरी नाहीये. नाही, बरोबर. हे हॉर्मोझींच्या स्वतःच्या अनुभवातून आलेलं आहे. म्हणजे थेट कृतीत आणता येण्यासारखं, ॲक्शनेबल ज्याला म्हणतात. हो. अनावश्यक फापट पसारा नाहीये यात. अजिबात नाही. आजचा आपल्या चर्चेचा उद्देश पण तोच आहे की लीड्स मिळवण्यासाठी काय करायचं हे तर समजून घ्यायचंच आहे, पण त्यामागे योग्य मानसिक दृष्टिकोन काय हवं. मानसिक दृष्टिकोन हे महत्वाचं आहे. हो, कारण अनेकदा खरी अडचण बाहेर नसते, आपल्या मनात असते. आपण हे बघणार आहोत की ग्राहक आपल्या मागे लागण्याऐवजी ते स्वतःहून आपल्याकडे कसे येतील. उत्तम. चला तर मग या विचारांच्या खोलात जाऊया. मला सांगा, पुस्तकाचा अगदी मूळ गाभा काय आहे? हॉर्मोझी एक वाक्य म्हणतात जे खूप फेमस आहे, इतकं चांगले बना की तुम्हाला कोणी दुर्लक्ष करू शकणार नाही. हे ऐकायला खूप भारी वाटतं, पण याचा प्रॅक्टिकल अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा आहे की लीड्स मिळवणं हे नशिबावर अवलंबून नाहीये किंवा योगायोगाने घडणारी गोष्ट नाहीये. अच्छा. ही एक प्रक्रिया आहे, एक स्केल आहे जे शिकता येतं. जर तुम्ही योग्य पद्धती म्हणजे योग्य स्ट्रॅटेजी वापरल्या तर ग्राहक मिळण्याचा ओघ थांबणार नाही. उलट लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील, चौकशी करतील. हॉर्मोझींची एक अगदी मूलभूत कल्पना आहे, अटेन्शन इक्वल्स टू इन्कम. म्हणजे लक्ष बरोबर उत्पन्न. हो, आजच्या जगात काय होते, माहितीचा इतका भडीमार आहे ना की लोकांचं लक्ष वेधून घेणं हीच सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. खरंय. जर तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकलात तर त्यातून उत्पन्न मिळवता येतं. पण जर लक्षच नसेल तर तुमचा व्यवसाय कितीही चांगला असला तरी तो लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. अगदी. तुम्ही अस्तित्वातच नाही असं समजा. पण इथेच अनेकांना अडचण येते नाही का? म्हणजे कंटेंट तयार करणं, स्वतःबद्दल बोलणं. हो, संकोच वाटतो. हो, मी काय एवढा तज्ज्ञ आहे किंवा हे सगळं विकल्यासारखं वाटेल, म्हणजे सेल्सी वाटेल, अशा भावना येतात. यावर कसं मात करायचं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हे मानसिक अडथळे एकदम खरे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काय? वास्तव हे आहे की लोक तुमच्याबद्दल किंवा तुमच्या चुकांबद्दल फार विचार करत नसतात. खरं तर ते फक्त त्यांच्या समस्या आणि त्या कशा सुटतील यात इंटरेस्टेड असतात. म्हणजे ते स्वतःच्या गरजा पाहतात. बरोबर. त्यामुळे तुमचा खरा शत्रू लोकांचा नकार नाहीये. तुमचा खरा शत्रू आहे अज्ञातता. ऑब्स्क्युरिटी. तुम्ही लोकांपर्यंत पोचलाच नाहीयेत, ही खरी समस्या आहे. अज्ञातता म्हणजे अननोननेस. हो, म्हणजे समजा तुम्ही जगातलं बेस्ट प्रॉडक्ट बनवलं, पण ते कोणाला माहीतच नाही. घरात कपाटात ठेवलंय. तर काय उपयोग? काहीच नाही. लोकांना निदान कळायला तरी हवं की असं काहीतरी आहे. हॉर्मोझी तर म्हणतात की व्यवसायातली सर्वात मोठी समस्या ही आहे की लोक तुम्हाला ओळखत नाहीत. तुमची ऑफर चांगली नसणं ही नंतरची गोष्ट आहे. अच्छा. म्हणजे सेल्सी वाटण्याची भीती बाजूला ठेवून लोकांपर्यंत पोहोचणं हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. अज्ञात राहणं जास्त धोकादायक आहे. अगदी. आता हॉर्मोझी लीड जनरेशनला एका फॅक्टरी किंवा मशीनसारखं बघतात. ही संकल्पना काय आहे नक्की? हो, ही कल्पना मला खूप आवडली. ते याला एका सिस्टमप्रमाणे पाहतात. जसं फॅक्टरीत कसं असतं, काहीतरी इनपुट लागतं. कच्चा माल. बरोबर. त्यावर काहीतरी प्रोसेस होते आणि मग फायनल आउटपुट मिळतं, तयार उत्पादन. बरोबर. या लीड जनरेशन फॅक्टरीसाठी सगळ्यात महत्त्वाचा कच्चा माल म्हणजे इनपुट काय आहे? तो लोकांचं लक्ष, अटेन्शन. ओके. आणि हे लक्ष मिळवण्याचे मुख्यत्वे दोन मार्ग आहेत. कोणते आहेत ते? पहिला आहे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय मार्ग. यात थेट पैसे लागत नाहीत, पण वेळ आणि सातत्य भरपूर लागतं. अच्छा. म्हणजे काय काय येतं यात? यात येतं सोशल मीडिया, जसं यूट्यूब, इंस्टाग्राम, टिकटॉक, आत्ताचा एक्स, ट्विटर. मग रेफरल्स म्हणजे ओळखीने आलेले ग्राहक. हो. पॉडकास्टमध्ये भाग घेणं किंवा स्वतःचं चालवणं. ब्लॉग लिहिणं, लेख लिहिणं म्हणजे कंटेंट मार्केटिंग. आणि लोकांना डायरेक्ट मेसेज करणं, DMs. हे सगळं ऑर्गॅनिक. आणि दुसरा मार्ग? दुसरा आहे पेड म्हणजे सशुल्क. यात पैसे गुंतवावे लागतात, पण योग्य प्रकारे केलं तर लवकर आणि मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचता येतं. यात काय येतं? यात येतात फेसबुक, गुगल, यूट्यूबवरच्या जाहिराती, अफिलिएट मार्केटिंग.
म्हणजे तुम्ही इतरांना तुमचं प्रॉडक्ट विकायला सांगता आणि त्यांना कमिशन देता. ओके. मग कोल्ड आउटरीच म्हणजे अनोळखी लोकांना ईमेल, SMS, कॉल करणं. PR म्हणजे मीडियात चांगली बातमी येणं. स्पॉन्सरशिप हे सगळं पेडमध्ये मोडतं. म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत दोन्हीकडे. हो. आणि हॉर्मोझी प्रत्येक प्लॅटफॉर्मला किंवा मार्गाला लक्षाचा नळ म्हणतात. अटेन्शन फॉसेट. लक्षाचा नळ. इंटरेस्टिंग. हो. म्हणजे तुमच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार तुम्ही योग्य नळ उघडू शकता. हे रूपक खरंच विचार करायला लावणार आहे. आता या ऑर्गॅनिक मार्गावर जरा जास्त बोलूया का? कंटेंट तयार करून लक्ष कसं मिळवायचं, इथे खूप लोकांना चॅलेंज वाटतं. नक्कीच. आणि इथे हॉर्मोझी एक थोडासा काय म्हणू धक्कादायक सल्ला देतात. काय सल्ला? ते म्हणतात सुरुवातीला कंटेंटच्या गुणवत्तेपेक्षा संख्येला जास्त महत्त्व द्या. क्वांटिटी ओव्हर क्वालिटी. अरे बापरे, हे तर आपण जे ऐकतो त्याच्या अगदी उलट आहे. आपल्याला तर नेहमी क्वालिटी इज किंग असं सांगितलं जातं. मग संख्येला महत्त्व का द्यायचं? हो ना. हे अनेकांना सुरुवातीला पटणार नाही, पण त्यामागचं लॉजिक समजून घेण्यासारखं आहे. सांगा मग. बघा, सुरुवातीला तुम्हाला स्वतःला आणि बाजारालाही हे कळायला हवं की काय चालतंय आणि काय नाही. तुम्ही जेवढे जास्त कॉन्टेंट टाकाल तेवढा जास्त फीडबॅक मिळेल. अगदी तेवढा जास्त डेटा मिळेल. लोकांच्या प्रतिक्रिया कळतील. काय लोकांना आवडतंय, काय नाही आवडत आहे हे समजेल. शिवाय बहुतेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे अल्गोरिदमसुद्धा जास्त आणि नियमित कॉन्टेंटला प्राधान्य देतात. तुमची पोहोच वाढते. हां, म्हणजे व्हिजिबिलिटी वाढते. बरोबर. गुणवत्ता नंतर हळूहळू सुधारता येतेच. पण सुरुवातीला लोकांच्या नजरेत येणंच जास्त महत्वाचं आहे. आणि या संदर्भात ते अजून एक भारी आयडिया देतात. तयार करू नका, दस्तऐवजीकरण करा. डॉक्युमेंट, डोंट क्रिएट. हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटते. तयार करू नका, दस्तऐवजीकरण करा. म्हणजे काय करायचं नक्की? रोज डायरी लिहायची? नाही, डायरी नाही. म्हणजे रोज काहीतरी एकदम नवीन, भन्नाट, क्रिएटिव्ह तयार करण्याच्या प्रेशरखाली राहू नका. अच्छा. त्याऐवजी तुम्ही जे प्रामाणिकपणे करत आहात तेच लोकांसोबत शेअर करा. तुम्ही काय शिकताय, तुमच्या कामात काय अडचणी येत आहेत, तुम्ही तुमच्या क्लायंट्सना कशी मदत करत आहात, त्यांचे काय रिझल्ट्स आले, तुमच्याकडून काय शिकायला मिळालं, तुमच्या व्यवसायातले किंवा तुमच्या प्रवासातले चढ-उतार हे सगळं शेअर करणं म्हणजे दस्तऐवजीकरण. याचा फायदा काय? याचा एक मोठा फायदा म्हणजे तो इम्पोस्टर सिंड्रोम असतो ना, हो, की मी कोण हे सांगणारा, तो कमी होतो. कारण तुम्ही तज्ज्ञ म्हणून काहीतरी शिकवत नाही आहात, तर तुमचा खरा प्रवास लोकांसमोर मांडत आहात. ऑथेंटिसिटी वाढते, विश्वासार्हता वाढते. आणि खास करून अशा लोकांसाठी कॉन्टेंट बनवा जे तुमच्या प्रवासात तुमच्यापेक्षा थोडे मागे आहेत. हा दृष्टिकोन खरंच खूप ताण कमी करणारा वाटतोय. म्हणजे रोज काहीतरी भारी शोधून काढायची गरज नाही, जे करतोय तेच सांगायचं. अगदी. यासाठी काही उदाहरणं किंवा टेम्पलेट्स आहेत का, म्हणजे लोकांना लगेच वापरायला सोपं जाईल? हो, नक्कीच आहेत. जसं की तुम्ही असं म्हणू शकता, हे विशिष्ट गोष्ट मी कसं मिळवलं ते हे आहे. किंवा माझ्या अनुभवानुसार लोक एखाद्या गोष्टीत ही मोठी चूक करतात. किंवा असं की जर तुम्हाला एखादी समस्या सोडवायची असेल तर हे 3 सोपे मार्ग नक्की ट्राय करा. असे डायरेक्ट, उपयोगी आणि लोकांना कृती करायला लावणारे फॉर्मॅट्स खूप चालतात. ओके, हे सोपं वाटतंय. याचबरोबर अजून एक फ्रेमवर्क आहे, मिरर फ्रेमवर्क. मिरर फ्रेमवर्क म्हणजे आरसा. हो. तुमचं कंटेंट असं असावा की ते वाचणाऱ्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीला त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसावं. त्यांच्या भावना, त्यांच्या समस्या, त्यांचे विचार, त्यांच्या इच्छा यांचं चित्रण त्यात असावं. अच्छा. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे, अरे हे तर माझ्यासाठीच आहे, हे माझ्याचबद्दल बोलतायत. असं झालं की कनेक्शन लगेच तयार होतं. जबरदस्त. आणि प्रभावी कंटेंटसाठी अजून काही टिप्स आहेत का? हो, हॉर्मोझी 3S सांगतात. लक्षात ठेवायला सोपे आहेत. पहिला S, स्टोरी, कथा. कारण लोकांना कथा आठवतात, त्या कनेक्ट करतात. बरोबर. दुसरा S, स्पेसिफिसिटी, विशिष्टता. म्हणजे ढोबळ बोलू नका. खरी उदाहरणं द्या, आकडेवारी द्या, तपशील द्या. ओके, स्पेसिफिक. आणि तिसरा S, सिम्प्लिसिटी, सरळपणा. एका वेळी एकच मुद्दा मांडा. भाषा सोपी ठेवा, जेणेकरून मेसेज एकदम क्लिअर पोहोचेल. स्टोरी, स्पेसिफिसिटी, सिम्प्लिसिटी. उत्तम. हे लक्षात राहील. आता दुसऱ्या मशीनकडे वळूया, आउटरीच मशीन. म्हणजे आपण स्वतःहून लोकांपर्यंत पोहोचणं. मला वाटतं जे नुकतेच सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. अगदी बरोबर.
तुमचा व्यवसाय नवीन असेल किंवा तुम्हाला लगेच काही ग्राहक हवे असतील तर लोक तुमच्याकडे येण्याची वाट बघण्यापेक्षा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे आउटबाउंड करणं हे जास्त जलद परिणाम देऊ शकतं. यासाठी कोल्ड आउटरीच महत्वाचं ठरतं. म्हणजे अशा लोकांना संपर्क करणं जे तुम्हाला ओळखत नाहीत पण तुमचे संभाव्य ग्राहक असू शकतात. पण कोल्ड आउटरीच म्हटलं की अनेकांना भीती वाटते किंवा ते नेमकं कसं करावं, काय बोलावं हे कळत नाही. यात काही टिप्स आहेत? हो, ही भीती खरी आहे आणि लोक इथे चुकाही खूप करतात. सगळ्यात मोठी चूक म्हणजे पहिल्याच मेसेजमध्ये काहीतरी विकायला बघणं. बाय माय प्रॉडक्ट असं लगेच. हो, ते टाळायला हवं. त्याऐवजी नातं बनवण्यावर आणि व्हॅल्यू देण्यावर फोकस करा. म्हणजे त्यांना काहीतरी मोलाचं, उपयोगी असं मोफत द्या. मोफत द्या. काय देऊ शकतो? उदाहरणार्थ, त्यांच्या वेबसाईटचं एक छोटंसं ऑडिट किंवा त्यांच्या व्यवसायासाठी उपयोगी पडेल अशी एखादी माहिती, रिसोर्स किंवा त्यांच्या एखाद्या समस्येवर सल्ला. डिमांड करू नका, फक्त मदत ऑफर करा. अच्छा, गिव्ह फर्स्ट. एक्झॅक्टली. आणि तुमचा मेसेज तो पर्सनलाइज्ड हवा. नुसता कॉपी पेस्ट नको. छोटा हवा, शॉर्ट आणि एकदम क्लिअर हवा की तुम्हाला काय म्हणायचंय. पर्सनलाइज्ड, शॉर्ट अँड क्लिअर. ओके. हॉर्मोझी यासाठी एक अंदाजे गणित पण सांगतात, एक थंब रूल म्हणून. काय आहे ते गणित? जर तुम्ही रोज 100 लोकांना समजा ईमेल किंवा डीएमने योग्य पद्धतीने संपर्क साधलात तर दिवसाला 1 ते 3 लोकांशी तुमची बोलणी म्हणजे कॉल्स किंवा मीटिंग्ज होऊ शकतात. 100 लोकांना रोज? हो, आणि त्यातून आठवड्याला साधारणपणे 1 नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता असते. पण 100 लोकांना रोज संपर्क करणं हे म्हणजे खूप जास्त वाटतंय, विशेषतः सुरुवातीला. यात सातत्य कसं टिकवायचं आणि या आकड्यांवर किती विश्वास ठेवायचा? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. 100 हा आकडा फक्त एक उदाहरण आहे, दिशा देण्यासाठी. सुरुवात कमी संख्येने केली तरी चालेल, 50 किंवा अगदी 20-25 ने. पण सातत्य महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी. आणि हो, हे आकडे प्रत्येक व्यवसायासाठी थोडे वेगळे असू शकतात. हे काही गॅरंटी नाहीये. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आउटरीच हा एक नंबर्स गेम आहे. नंबर्स गेम? हो. तुम्ही जेवढ्या जास्त योग्य लोकांना संपर्क कराल तेवढी यशाची शक्यता वाढेल. महत्वाचं आहे की प्रक्रिया सुरू करणं आणि त्यातून शिकत राहणं. काय चालतंय, काय नाही. हे खरं आहे. आता समजा या ऑर्गॅनिक आणि आउटरीच प्रयत्नांमधून लीड्स यायला लागले, लोक स्वतःहून संपर्क करायला लागले, मग पुढचे टप्पे काय? स्केलिंग आणि ऑटोमेशनबद्दल काय विचार आहेत? हा व्यवसायाच्या प्रवासातला खूप एक्साइटिंग टप्पा असतो. जेव्हा लीड्स यायला लागतात तेव्हा मुख्य लक्ष प्रक्रिया सुधारण्यावर आणि एफिशियन्सी वाढवण्यावर द्यायला हवं. प्रक्रिया सुधारणे म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ लोकांबरोबर होणाऱ्या तुमच्या सेल्स कॉल्स किंवा चर्चा रेकॉर्ड करणं खूप महत्वाचं आहे. रेकॉर्ड करणं कशासाठी? त्यातून तुम्हाला इतकं शिकायला मिळतं, लोक काय प्रश्न विचारतात, त्यांचे आक्षेप काय असतात, ते कोणती भाषा वापरतात. हा फीडबॅक म्हणजे सोन्याची खाण आहे. अच्छा. या फीडबॅकमधून तुम्ही तुमची ऑफर अजून चांगली बनवू शकता आणि लोकांचे जे कॉमन प्रश्न आहेत म्हणजे FAQs त्यावर आधारित नवीन कंटेंट तयार करू शकता जे अजून जास्त लोकांना उपयोगी पडेल. बरोबर. मग जसं कामाचं व्याप वाढेल तसतसं एकट्याने सगळं करणं शक्य होत नाही. मग टीम बांधायला सुरुवात करावी लागते, लोकांना हायर करावं लागतं. हो, डेलिगेशन. अगदी. जी कामं दुसऱ्यांना देता येतील ती द्यायला शिका. त्याचबरोबर ऑटोमेशन, जिथे शक्य आहे तिथे टेक्नॉलॉजी वापरा, प्रक्रिया स्वयंचलित करा. जसं की ईमेल मार्केटिंग सॉफ्टवेअर, अपॉइंटमेंट शेड्युलिंग टूल्स याने तुमचा वेळ वाचतो, तुम्ही महत्त्वाच्या कामांवर फोकस करू शकता. जाहिरातींचा वापर करून तुमची पोच खूप मोठ्या प्रमाणात वाढवू शकता, स्केल करू शकता. अच्छा, म्हणजे पेड ॲड्स हे नंतरच्या टप्प्यात जास्त प्रभावी ठरतात. हो, कारण तेव्हा तुमच्याकडे एक प्रूव्हन सिस्टीम असते लीड्सना ग्राहकांमध्ये रूपांतरित करण्याची. हॉर्मोझी स्वतः याच मार्गाने गेले. त्यांनी सुरुवातीला भरपूर कंटेंट दिलं, शॉर्ट्स, यूट्यूब, पॉडकास्ट, ईमेल. आणि मग जे लोक जोडले गेले त्यांना त्यांनी हाय टिकेट ऑफर्स विकल्या, म्हणजे मोठ्या किमतीच्या सेवा किंवा प्रोडक्ट्स. कळलं. म्हणजे ही एक पूर्ण विचार केलेली सिस्टीम आहे. हे सगळं ऐकून लक्षात येते की हे एकदा करून थांबायचं काम नाहीये, सतत चालू ठेवायची गोष्ट आहे. अगदी. एक सतत चालणारी, विकसित होणारी यंत्रणा आहे. पुस्तकात अजून काही महत्त्वाचे फ्रेमवर्क्स किंवा मॉडेल्स आहेत का ज्यांचा उल्लेख करायला हवा? हो, 2 खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. पहिलं जे त्यांच्या आधीच्या 100M ऑफर्स या पुस्तकातून आलेलं आहे, व्हॅल्यू इक्वेशन. व्हॅल्यू इक्वेशन? हो. कोणतीही ऑफर आकर्षक कशी बनवायची यासाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यानुसार एखाद्या गोष्टीचं मूल्य कसं ठरतं ते 4 गोष्टींवर अवलंबून आहे. कोणत्या 4 गोष्टी? पहिलं, स्वप्नवत परिणाम.
ड्रीम आउटकम, म्हणजे ग्राहकाला नेमकं काय हवंय. दुसरं, ते मिळण्याची शक्यता, लाईकलीहूड ऑफ अचीव्हमेंट. तिसरं, त्यासाठी लागणारा वेळ, टाईम डिले. आणि चौथं, त्यासाठी लागणारे प्रयत्न आणि त्याग, एफर्ट अँड सॅक्रिफाईस. ओके. ड्रीम आउटकम, लाईकलीहूड, टाइम, एफर्ट. बरोबर. आता व्हॅल्यू वाढवण्यासाठी काय करायचं? ड्रीम आउटकम मोठा दाखवायचा, ते मिळण्याची शक्यता वाढवायची, लागणारा वेळ कमी करायचा आणि लागणारे कष्ट कमी करायचे. अच्छा, म्हणजे या चारही गोष्टींवर काम करून ऑफर आकर्षक बनवायची. अगदी. इतकी आकर्षक की लोकांना ती नाकारणं जवळजवळ अशक्य वाटेल. हे भारी आहे. आणि दुसरा मॉडेल कोणतं? दुसरं आहे कंटेंट स्ट्रॅटेजी पिरामिड. हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट कधी आणि कसं वापरायचं हे सांगतं. पिरामिड म्हणजे त्रिकोण. हो. विचार कराय का त्रिकोणाचा. त्याच्या सर्वात वरच्या रुंद टोकाला काय आहे? लोकांचं लक्ष वेधणारं कंटेंट. कॅची स्टफ. जसं की शॉर्ट्स, रील्स. बरोबर. व्हायरल होऊ शकणारे व्हिडिओज, स्टोरीज. यांचं काम फक्त लोकांचं लक्ष खेचणं. मग मध्यभागी काय आहे? काय? विश्वास निर्माण करणारं कंटेंट, नर्चरिंग कंटेंट. यात येतात माहितीपूर्ण ईमेल्स, ब्लॉग पोस्ट्स, केस स्टडीज, टेस्टिमोनियल्स. यातून लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढतो. ओके. ट्रस्ट बिल्डिंग. आणि पिरामिडच्या तळाशी निमुळता टोकाला काय आहे? कन्व्हर्जन कंटेंट, म्हणजे थेट कृती करायला लावणारं. यात येतात तुमच्या ऑफर्सची माहिती, सेल्स मेसेजेस, वेबिनार्स आणि स्पष्ट कॉल टू ॲक्शन्स, CTAs. CTA म्हणजे लोकांना पुढे काय करायचं हे सांगणं. हो. येथे क्लिक करा, आमच्याशी बोला, नोंदणी करा. हे तिन्ही प्रकारचे कंटेंट महत्वाचे आहेत. फक्त लक्ष वेधून उपयोग नाही आणि फक्त विकायला बघूनही उपयोग नाही. बरोबर. बॅलन्स हवा. हे व्हॅल्यू इक्वेशन आणि कंटेंट पिरामिड खरंच खूप उपयोगी वाटतायत. यामुळे आपल्या कामाला एक दिशा मिळेल. जाता जाता अजून काही छोट्या पण महत्वाच्या टिप्स सांगाल का? हो, नक्कीच. काही गोष्टी पटकन सांगतोय. 1. सुरुवातीला अनेक प्लॅटफॉर्मवर धावपळ करण्याऐवजी फक्त एका प्लॅटफॉर्मवर फोकस करा, त्यात मास्टर व्हा. एका वेळी एक. ओके. दुसरं, लोकांना सतत मोफत आणि उपयोगी व्हॅल्यू देत राहा. यातून वॉर्म लीड्स तयार होतात. म्हणजे असे लोक जे तुम्हाला ओळखतात, विश्वास ठेवतात आणि नंतर ग्राहक बनण्याची शक्यता जास्त असते. तिसरं, तुमचं जे कंटेंट चांगलं चालतंय ते पुन्हा पुन्हा वापरा, रिपर्पज करा. कारण सगळेजण तुमचं प्रत्येक कंटेंट बघत नसतात. खरंय. आणि चौथं, विक्रीसाठी एक खूप प्रभावी गोष्ट म्हणजे बिफोर आफ्टर दाखवणं. लोकांची आधी काय परिस्थिती होती आणि तुमच्या मदतीने नंतर काय परिणाम मिळाला हे स्पष्टपणे दाखवा. हे लोकांना खूप मोटिवेट करतं. या टिप्स खरंच खूप प्रॅक्टिकल आहेत. आता हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो की हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आहे की आपल्यासारखा सामान्य माणूस पण हे करू शकतो? हॉर्मोझीनी स्वतः हे कसं केलं? हां, खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर म्हणजे हॉर्मोझी स्वतः. त्यांनी त्यांची acquisition.com ही कंपनी मुख्यत्वे कशावर उभी केली? तर सोशल मीडियावर सातत्यानं व्हॅल्यू देणारं कंटेंट टाकून. यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, एक्स. हो. आणि त्यांची ईमेल लिस्ट. यातून त्यांनी अक्षरशः शून्यातून सुरुवात करून कोट्यावधींची कंपनी उभी केली. त्यांचे शॉर्ट्स, त्यांचे पॉडकास्ट आजही लाखो लोकांपर्यंत पोचतात आणि त्यातून त्यांना सतत लीड्स मिळतात. म्हणजे हे सिद्ध झालंय की हे कोणीही करू शकतं. हो, फक्त योग्य रणनीती आणि सातत्य हवं. तर या सगळ्या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? 100 मिलियन लीड्समधले सर्वात महत्वाचे टेकअवेज कोणते म्हणता येतील? मला वाटतं काही प्रमुख निष्कर्ष असे आहेत. 1. तुमच्या व्यवसायातली खरी समस्या ही बहुधा तुमची ऑफर किंवा प्रॉडक्ट नसते. तर काय असते? तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, ही अज्ञातता असते. ऑब्स्क्युरिटी इज द रिअल एनिमी. अज्ञातता. ओके. 2. तुम्ही जेवढं जास्त लोकांचं लक्ष वेधून घ्याल आणि त्यांना व्हॅल्यू द्याल, तेवढ्या जास्त संधी तुमच्यासमोर येतील. अटेन्शन इज द करन्सी. 3. लोक परफेक्शन शोधत नाहीत, ते मदत शोधतात. त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्यासारख्याच माणसांना ते फॉलो करतात. त्यामुळे चुका करायला घाबरू नका, प्रामाणिक राहा. ऑथेंटिसिटी. अगदी. 4. लीड जनरेशन ही एकदा करण्याची गोष्ट नाही, ती एक मशीन आहे. सतत चालू ठेवायची. टेस्ट करा, काय चालते ते मोजा आणि जे चालतंय ते वाढवा. टेस्ट, मेजर, स्केल. टेस्ट, मेजर, स्केल. आणि 5वा आणि सर्वात महत्वाचा क्रम लक्षात ठेवा. आधी अटेन्शन, मग ट्रस्ट आणि मगच ॲक्शन. अटेन्शन, ट्रस्ट, ॲक्शन. हो.
विश्वासाशिवाय व्यवहार नाही. खूपच छान पद्धतीने तुम्ही हे सगळं सार सांगितलं. आता जे ऐकणारे आहेत आणि ज्यांना वाटतंय की चला मला आता काहीतरी सुरू करायचंय, त्यांच्यासाठी एक सोपी 5 पायऱ्यांची ॲक्शन प्लॅन काय असू शकेल? हो, नक्कीच. सुरुवात करण्यासाठी या 5 पायऱ्या खूप मदत करू शकतात. पहिली पायरी स्पष्टता मिळवा. तुम्ही नक्की कोणाला मदत करता आणि त्यांची कोणती मोठी समस्या सोडवता हे एका वाक्यात लिहून काढा. उदाहरणार्थ मी लहान व्यवसायांना सोप्या भाषेत डिजिटल मार्केटिंग शिकवून त्यांचे ग्राहक वाढवायला मदत करते. किंवा मी IT प्रोफेशनल्सना प्रेझेंटेशन स्किल सुधारून त्यांच्या करिअरमध्ये पुढे जायला मदत करतो, असं काहीतरी एकदम स्पष्ट. ओके, क्लॅरिटी. दुसरी पायरी एक व्यासपीठ निवडा आणि पोस्ट करा. तुम्हाला जे सोयीचं वाटतं ते एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निवडा. Instagram, Facebook, LinkedIn काहीही, आणि त्यावर नियमितपणे पोस्ट करायला सुरुवात करा. आठवड्यातून 3-4 वेळा तरी. काय पोस्ट करायचं? तुमच्या क्षेत्राशी संबंधित टिप्स, लोकांच्या चुका, तुमची ऑफर काय आहे, ग्राहकांना काय रिझल्ट मिळाले, ते डॉक्युमेंट, डोंट क्रिएट. लक्षात ठेवा. बरोबर. तिसरी पायरी थेट संपर्क साधा, म्हणजे आउटरीच. दररोज तुमच्या टार्गेट ऑडियन्समधल्या ठराविक लोकांना सुरुवातीला 10-20 लोकांना तरी डायरेक्ट पण पर्सनलाइज्ड मेसेज करा. DM किंवा ईमेल. आणि लगेच विकायचं नाही? अजिबात नाही. त्यांच्या कामाबद्दल विचारा, काहीतरी मोफत मदत ऑफर करा. एक छोटी टिप, एक रिसोर्स लिंक, काहीही, फक्त व्हॅल्यू द्या. ओके. चौथी पायरी संभाव्य ग्राहकांची यादी बनवा. जे लोक तुमच्या पोस्टवर एंगेज होतात, तुम्हाला फॉलो करतात, तुमच्या मेसेजला उत्तर देतात, त्यांची एक लिस्ट बनवा. साध्या एक्सेल शीटमध्ये तरी चालेल. त्यांच्याशी अधूनमधून संपर्क साधा. म्हणजे लीड लिस्ट तयार करायची. हो. आणि 5वी पायरी सुधारत राहा आणि पुनरावृत्ती करा. लोकांच्या फीडबॅकवरून शिका. तुमची ऑफर, तुमचे मेसेज, तुमचं कंटेंट यात काय चांगलं चालतंय, काय नाही, जे चालतंय ते जास्त करा. रिफाईन अँड रिपीट. ही खरोखरच एक सुस्पष्ट आणि लगेच कृती करण्यासारखी योजना आहे. उत्तम. तर आज आपण 100 मिलियन लीड्सच्या माध्यमातून ग्राहक मिळवण्याच्या अत्यंत प्रभावी पद्धती आणि त्यामागची विचारसरणी समजून घेतली. मला वाटतं यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लोकांचं लक्ष वेधून घेणं आणि त्यांच्यासोबत विश्वास निर्माण करणं. अगदी. आणि हे विसरून चालणार नाही की ही तत्त्व फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाहीत. एक व्यक्ती म्हणून काम करणारा व्यावसायिक किंवा छोटा उद्योजक सुद्धा यांचा वापर करून खूप पुढे जाऊ शकतो. फक्त सातत्य आणि योग्य रणनीती हवी. मग अमर्याद ग्राहक मिळवणं हे स्वप्न नाही, ते खरंच शक्य आहे. नक्कीच. आता जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. तुमच्या कामात किंवा व्यवसायात सध्या जी अज्ञातता आहे, म्हणजे लोक तुम्हाला ओळखत नाहीत, ती कमी करण्यासाठी आज किंवा याच आठवड्यात तुम्ही कोणती एक छोटी पण निश्चित कृती करू शकता. फक्त एक कृती. याचा विचार नक्की करा.